तर मित्रांनो, केळी चिप्सचा यांचा व्यवसाय आहे बघा. केळीचं पूर्ण इकडं बघा, समजा केळीची चिप्स वाळू घातलेली आहेत समजे. त्यांचा घरच्या घरी उद्योग. जर आपण समजा केळीला भाव नाही असं तसं म्हणून आपण केळी जाग्यावर लोटरून वगैरे टाकतो, तर हे बा असं बी काय तर घरच्या घरी केलं तर कसं होतं बा. ह्यांची मशीन, ह्यांची फॅक्टरी बघा, केवढा मोठा शेड आहे समजा. नियोजन बघा कसलं आहे. तर पूर्ण बघा तिकडं घातले आहेत बघा, इकडल्या साईडला घातलेलं आहे पूर्ण. तर बघा हो असं वाळवते त्यांनी चिप्स जाग्यावर समजे. पूर्ण असं चिप्स वाळवून असं पूर्ण समजा रानात वगैरे पसरवलेले आहेत. घरचा उद्योग असं म्हणजे घरी माणसं बी स्वतःच यांनी करते. तसं काय बाहेरचे पण माणसं नाहीत कामाला, जाग्यावर असं म्हणजे ही पण करतात. भट्टी पण आहे मोठी पूर्ण बघा. हे असा उद्योग काय तर काय घरच्या घरी करावं लागतंय. आपण केळीला भाव लागत नाही, हे नाही ती नाही म्हणून आपण डायरेक्ट लोटवून टाकतो किंवा काहीतरी विषय. हे बघा हे पूर्ण हे केलेलं. मालकाची मुलाखत घेऊ घे का आपण. तर यांचा माल पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत जात आहे पार्सल होऊन. परदेशात जाते. हां, बाहेरच्या देशात बी माल जाते म्हणून बघा. घर बसल्या उद्योगाचं डोकं लावून काहीतरी उद्योग करावं लागते. कशात पार्सल वगैरे पॅकिंग केलेले बघा. कच्चा माल आहे हे कच्चा माल आहे. परत हे जाऊन तिकडं हे बघा पावडर पण बनवलेली. पावडर पण बघा कशी आहे क्वालिटी. धंद्यात कुठल्या बी उतरलं तर पूर्ण विचार करून उतरावं लागतं मित्रांनो.